मला जायचं होतं मार्केटमध्ये, त्यासाठीच मी होती रेडी. आता कशासाठी जायचं होतं हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे. तर चला, तर मी तर आधी सर्वात आधी मॉइश्चरायझर लावून घेतलं. नंतर सनस्क्रीन, घराबाहेर पडली म्हणजे सनस्क्रीन आली, तो कोणताही ऋतू असो त्याच्यामुळे मी ते अप्लाय करत असते. सनस्क्रीन लावून घेतली, नंतर लाईटमध्ये अशी थोडीफार अशी लिपस्टिक लावून घेतली. नंतर आज काम ज्यांना पॉन्स पावडरवर भागवलं आणि नंतर आपले केस वगैरे जे आहे ना, हेअरस्टाईल वगैरे अशी छानशी करून घेतली. आणि तोपर्यंत त्यांनी आपलंही आवडलं. ऋतू स्कूलमध्ये गेली होती, वाटत चला ते यायच्या आधी आपले थोडेफार जे काही मार्केटमधले कामं असेल ते आवरून घेऊया. आता मार्केटमध्ये जायचं कारण हेच आहे की काही भांडे होते माझ्याकडे जे बरेच वर्षापासून मी यूज करत आहे. म्हटलं चला याची ज्यांना मोड देऊ आणि काही नवीन भांडे बघू, असं काहीतरी आमचं ठरलं होतं. आणि मग तेच, आणि त्या भांड्यामध्ये मला स्टेनलेस स्टीलची कढाई वगैरे असं काहीतरी बघायचं होतं. तर ही नाही का बरेच वर्ष झाले तर यूज करत आहे. तर खरंच खूप खराब झाली म्हटलं हे. आणि ह्या कुकर बरेच वर्ष आधीच अजिबात यूज करत नाही. तर फायनली मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये पोचल्याच आम्ही आधी भांड्याच्या दुकानामध्ये गेलो. तर भांड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर स्टेनलेस स्टीलची कढाईची प्राईस जी आहे थोडं मला हाय वाटली. नंतर त्यामध्ये कोणते भांडे घेतले हे मी घरी गेल्यानंतर सांगते. त्यानंतर अचानक प्लॅन ठरला शॉपिंगचा. चला म्हटलं मला जीन्सही बघायचा होता. तर मी याच्यामध्ये जीन्स जो ना ट्राय करून बघत होते. आता या म्हटलं मी कोणता जीन्स घेतला हे पण तुम्हाला घरी जाऊन दाखवणारच आहो. सोबत मला आता आईस्क्रीम खायची इच्छा होती, त्यामुळे एवढं थंडीमध्ये मला आईस्क्रीमही खायची होती. पण फायनली मी ते आईस्क्रीम खाल्ली आणि माझं काही रिॲक्शन नाही होते, कारण की हे मला म्हणत होते तुला लस्सी वगैरे प्यायची आहे का. म्हटलं नाही, कारण की घरून आम्ही जेवण करून आलो होतो. नंतर मग घरी पोहोचलो आणि मग घेतली लगेच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आली. नंतर लगेच मग चाय बनवायला घेतली स्वतःसाठी विदाऊट शुगरची आणि यांच्यासाठी साखरेची अशी काही चाय बनवली. सोबत रूही आली होती. आम्ही आल्यानंतर 5-10 मिनिटांनी तेही आली. नंतर तिच्यासाठी सुद्धा दूध असं गरम करायला ठेवलं आणि चला म्हटलं तर काही भांडे आणले हे नंतर तुम्हाला दाखवतो. तर छान आधी चाय एन्जॉय केला, नंतर तिलाही दूध वगैरे दिलं. नंतर तिलाही थोडी भूक लागली, कारण की मुलं स्कूलमधून आला त्यांना थोडंफार काहीतरी लागतेच. त्यांच्यासाठी एक डाळिंब जे आहे ना ते कट करून घेतलं आणि तिलाही दिलं. नंतर म्हटलं चला तुम्हाला काही भांडे आणले ते दाखवते, कारण की मी दुकानामध्ये गेली तेव्हा स्टेनलेस स्टीलची भांड्याची जी प्राईस आहे मला खरं खूप जास्त हाय वाटली. म्हणजे त्याला ऑफरमध्ये वगैरे ऑनलाईन असं काही बघू. नंतर हा मसाल्याचा डबा मला घ्यायचा होता, तो घेतला. आणि काहीतरी काटा चम्मच वगैरे असे चम्मच घ्यायचे होते. सोबत मला भाजीचे सुद्धा चम्मच घ्यायचे होते. नंतर ते घेतले. नंतर मी हा जीन्स घेतला जो की माझ्याकडे अजिबात असा कलर नव्हता. म्हटलं हा घेतला, खरंच खूप छान वाटला. आणि आता माझ्याकडे असं अजिबात नव्हता, त्याच्यामुळे मला हा घ्यायचा होता. 2 महिन्यापासून माझं चालू होतं. फायनली मग मी तो घेतला. तर चला तुम्हाला पटकन मी असं लावून दाखवते. आता टॉपकडे अजिबात इग्नोर करा, कारण की 5-6 महिने आधी टॉप घेतलेला आहे आणि कपाटात एखाद्या कोपऱ्यामध्ये असं पडलेलं होतं, त्याच्यामुळे ते विस्कळलं आहे आणि त्याची अवस्था थोडी नाही खूप जास्त अशी खराब झालेली आहे. प्रेसची त्याला खरंच खूप आवश्यकता आहे. आता तुम्ही इग्नोर करा. तर हा असं काही जीन्स आहे आणि जीन्सवरती शूट झाला आहे. आता माझ्याकडे इतका वेळ नव्हता प्रेस वगैरे करायला, त्याच्यामुळे ते थोडंसं इग्नोर करा. तर चला तर आपण पॅन्टकडे घेऊया. तर खरंच खूप छान वाटला आणि कलरही मला खूप छान वाटला. नंतर सायंकाळच्या जेवणामध्ये काठेरी वांगे बनवते, जे की 2 आठवड्यापासून मी शोधत होते, ते अजिबात इथं मिळत नव्हते. छान वांग्याची भाजी, भात, पोळी असं काही जेवण होतं. आणि रुला पुरणपोळी बनवायची, त्यामुळे तिला एक पुरणपोळी बनवली. असं काय आजचं जेवण होतं. तर चला बाय बाय.